नमस्कार, मी दीप्ती. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे मार्केटमध्ये जसा वडापाव मिळतो तशाच पद्धतीची रेसिपी आणि त्याच्यासोबत खाल्ली जाणारी हिरवी चटणी याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. तर बटाटे वडे बनवण्यासाठी येथे मी घेतलेले आहेत 4 मोठ्या आकाराचे बटाटे. बटाटे स्वच्छ धुवून असे मधून कट करून आपण कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत. कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी, बटाटे बुडतील एवढं, आणि 15 मिनिटं आपण म्हणजेच 3-4 शिट्ट्या आपण याच्या काढून घेऊयात. कुकर लावलेला आहे. तोपर्यंत मी इकडे बेसन पीठ भिजवतीये बटाट्या वड्याच्या कोटिंगसाठी. तर इथे मी घेतलेलं आहे हिरा बेसन. हिरा बेसनमध्ये गुठळ्या नसतात, तसेच चवीला सुद्धा छान होतात. त्याची भजी असू देत किंवा बटाटे वडे असू देत किंवा आपण जे पिठलं बनवतो ते सुद्धा चवीला छान लागतं. तर अशा पद्धतीनं आपण ह्याच्यामध्ये थोडासा ओवा घालूयात हाताने क्रश करून, त्याचा फ्लेवर येईल. आणि जसं हरभरा डाळ पचनासाठी जड असते तर ओवा टाकल्यामुळे पचायला सुद्धा ते हलकं होतं. तर थोडासा सोडा घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून एकाच दिशेने फिरवून आपण अशी बॅटर बनवून घेऊयात. तर बटाटा वड्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना यांची पेस्ट. कोथिंबीर बारीक चिरून घेऊयात. आपण हे मिक्सरला पेस्ट बनवून घेणार आहोत, पण तशीच टाकली तर त्याचे देठ वगैरे आधीमध्ये कचकचित लागतं, त्यामुळे बारीक चिरून घेऊयात. कढीपत्त्याची 10 ते 12 पानं घातलेली आहेत, पुदिन्याची पानं घातलेली आहेत आणि आलं सुद्धा बारीक चिरून घेऊयात. ही आहे ओली हळद. त्यानंतर मी घातलेले आहेत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक कट करून घातलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडंसं जिरे घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपली पेस्ट बनवून तयार आहे. इकडे कुकर पण झालेला आहे. कुकर थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतर बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि बटाटा स्मॅशरने अशा पद्धतीने बटाटा आपण स्मॅश करून घेऊयात. बटाटा अगदी व्यवस्थित स्मॅश झालेला आहे. आता आपण मगाशी जे सारण म्हणजेच पेस्ट बनवलेली होती ते आपण फोडणीमध्ये देऊयात. तर इथे मी तेल टाकलेलं आहे 1 मोठी पळी. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता, जिरे, मोहरी तडतडल्यानंतर मिक्सरला जी आपण पेस्ट बनवली होती, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं वगैरे, ते आपण तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं फ्राय करून घेऊयात. तेलामध्ये फ्राय केल्यानंतर त्याचा कच्चापणा जाईल आणि चवीला सुद्धा आपले बटाटे वडे छान होतील. तर स्मॅश केलेल्या बटाट्यांवरती थोडीशी हळद घातलेली आहे आणि फोडणी दिलेली ही पेस्ट घातलेली आहे. फोडणी गरम आहे त्यामुळे मी चमच्याने हे वरखाली करून घेत आहे मिश्रण सगळं. आता आपण हाताने एकजीव करून घेऊयात, म्हणजे हाताने व्यवस्थित ती पेस्ट, मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल. मी इथे मीठ सुद्धा घातलेलं आहे बटाट्यामध्ये. तर अशा पद्धतीनं आपण ते एकजीव करून घेतलेलं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि पेढ्यापेक्षा थोडेसे मोठ्या आकाराचे गोळे बनवून घेऊयात आणि हाताने प्रेस करून असं त्याला थोडंसं चपटं करून घेऊयात. तर इथे साधारणतः माझे 10 ते 12 बटाट्या वड्याचे हे आतलं सारण बनून तयार आहे. आपलं बॅटर सुद्धा व्यवस्थित मुरलेलं आहे आणि तेल गरम करायला ठेवलं होतं मी कढईमध्ये. तेलही गरम झालेलं आहे. थोडंसं बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकून बघितलं तर तेल आपलं गरम झालेलं आहे. तर अशा पद्धतीने बटाटे वडे बनवण्यासाठी कोटिंग आपण लावून घेऊयात बटाट्याला. दोन्ही बाजूनी व्यवस्थित कोटिंग लावायचं आहे आणि तेलामध्ये अगदी अलगद सोडायचं आहे. वरून एकदम नाही टाकायचं, नाही तर तेल आपल्या अंगावरती ओढेल. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी बटाटा वडा छान तळून झालेला आहे. आता मी याच्यामध्ये 3 ते 4 बटाटे वडे मावतील, त्यामुळे एकदम 3 ते 4 बटाटे वडे सोडून घेणार आहे. तेलामध्ये जे बटाटा वड्याच्या बाजूला जे बेसन पडलेलं आहे ते सुद्धा अगदी कुरकुरीत असतं, त्यामुळे आपण याची लाल चटणी सुद्धा बनवू शकतो. कुरकुरीत बेसन, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि लाल तिखट घालून, मीठ चवीनुसार घालून आपण याची लाल चटणी बनवू शकतो. तीही चवीला छान होते. पण इथे मी लाल चटणी बनवली नाही, तर फक्त हिरवी चटणी बनवलेली आहे. तर बटाटे वडे असे आलटून पालटून दोन्ही बाजूला आपल्याला छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. जर वरच्या बाजूला ओलं असेल तर आपण त्याच्यावरती थोडंसं झाऱ्याने तेल सोडायचं आहे. बटाटे वडे आपले अगदी व्यवस्थित तळून तयार झालेले आहेत. आता आपण ह्याच्यासोबत खाल्ली जाणारी हिरवी चटणी बनवायला घेऊया. हिरवी चटणी बनवण्यासाठी मी येथे घेतलेले आहेत 10 ते 12 पालकची पानं. पालक आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचा आहे, कारण याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती सुद्धा आपण बारीक कट करून घेऊया. येथे मी पुदिन्याची पानं घातलेली आहेत, थोडासा कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे. पालक घातल्यामुळे आपली चटणी अगदी हिरवीगार दिसणार आहे, तसेच चटणीला थिकनेसपणा सुद्धा येणार आहे. तर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या सुद्धा बारीक कट केलेल्या आहेत.
आलं कट केलेलं आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तशीच थोडीशी फुटाणे डाळ सुद्धा घातलेली आहे, अगदी छोटे 2 चमचे. तर थोडंसं पाणी घालून आपण हे पेस्ट बनवून घेणार आहोत. चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर मी याच्यामध्ये घातलेली आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अगदी बारीक अशी ही चटणी बनवून घ्यायची आहे. तर साधारणतः अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने पाव अनफोल्ड करून घेऊयात आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला ही चमच्याने चटणी लावून घ्यायची आहे. आता वडापाव सोबत खाण्यासाठी तुम्ही लाल चटणी सुद्धा बनवू शकता, बेसनाची मगाशी जे मी सांगितलं तशी, आणि याच्यासोबत हिरव्या मिरच्या सुद्धा तळू शकता. तर येथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या तळलेल्या आहेत आणि अगदी मार्केटसारखा वडापाव झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.